देहाची कर्मे कशी टाळावीत? पवित्र आत्म्याच्या सतत अधीन राहून आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन घेऊन आपण देहाची कर्मे टाळू शकतो. देहाची कर्मे टाळण्यासाठी आपले काही प्रयत्न आहेत काय? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 आमच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या आणि आम्हाला मुक्ती देणाऱ्या प्रेमळ येशूच्या नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, देहाची कर्मे म्हणजे काय असा जर प्रश्न विचारला तर पटकन त्याचे उत्तर देणे कदाचित अवघड वाटेल आणि बऱ्याच वेळा या शब्दाचा अर्थ सांगण्यापेक्षा काही उदाहरणे देऊन या शब्दाचा अर्थ पटवून दिला जातो. असे असेल तर नक्की देहाची कर्मे म्हणजे काय? याची सोपी व्याख्या म्हणजे कोणत्याही दैवी प्रभावाशिवाय मानवी स्वभावातून उद्भवणारे वर्तन आणि कृती, किंवा देहाला समर्पित असलेले जीवन, किंवा देह वासनेतून निर्माण होणारे वर्तन. कदाचित आपल्यासमोर प्रश्न असेल की दैहिकता किंवा देहाची कर्मे असणे चांगले की वाईट? आमच्यातील देहवासना आम्हाला देवापासून दूर नेतात आणि देवापासून दूर राहणे म्हणजे पापमय जीवन जगणे, जे देवाला अजिबात मान्य नाही. प्रियांनो, म्हणूनच आज आपण पौलाने गलतीकरास याबाबत म्हणजेच देहाची कर्मे याबाबत काय मार्गदर्शन केले हे पाहणार आहोत. निश्चितच आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील. तर मग चला प्रियांनो, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, सध्या आपण ख्रिस्ती स्वातंत्र्याचा विचार करीत आहोत. म्हणजे अर्थातच पौलाने गलतीकरांना लिहिलेल्या पत्राच्या 5व्या अध्यायाचा अभ्यास आपण करीत आहोत. मागच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिले की देह व आत्मा यांचे एकमेकांविरुद्ध युद्ध आहे व त्यामुळे आम्हाला जे करायला हवे असते ते आम्ही करू शकत नाही. पौलाने या संदर्भात आम्हाला सांगितले की जर आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालू तर आम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही, आणि आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले असताना आम्ही नियमशास्त्राधीन राहत नाही. पौलाने पुढे देहाची कर्मे काय आहेत हे सांगितले. त्या संदर्भातली वचने पुन्हा वाचूया. 19 ते 21 वचनांमध्ये तो म्हणतो, देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि इतर अशा गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. श्रोत्यानो, ही दैहिक, धार्मिक, सामाजिक व वैयक्तिक पापांची किळसवाणी यादी आहे. आपण ती तपशीलवार पाहूया. त्यातील पहिला प्रकार आहे दैहिक पापांचा. त्यामध्ये व्यभिचार, जे सर्वोत्तम प्रतींमधून गाळण्यात आले आहे, परंतु जे जार कर्मात समावेशित आहे असे पाप. जार कर्मामध्ये वेश्या व्यवसाय येतो. अशुद्धपणा, ज्याला अक्तारसिया असे म्हटले आहे, त्यामध्ये लैंगिक अशुद्धपणा, अनैतिकतेचा समावेश होतो. त्यानंतर तिसरे पाप आहे कामातुरपणा, ज्यामध्ये हिंसक वृत्ती व दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद मानण्याच्या प्रवृत्तीचा समावेश होतो. आणि आजच्या काळात ही पापे मोठ्या प्रमाणात आढळतात. यामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराचा, बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचाही समावेश करता येईल. त्यानंतरचा विभाग आहे धार्मिक पापांचा. या विभागामध्ये मूर्तीपूजेचा समावेश होतो. मूर्तीपूजा म्हणजे फक्त हातांनी घडविलेल्या मूर्तीची किंवा प्रतिमेची उपासना एवढेच नाही,
तर पैसा व देवासाठी पर्यायी असलेली किंवा केलेली कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती म्हणजे मूर्तीपूजा होय. त्यानंतर धार्मिक पापांमध्ये चेटूक या प्रकाराचाही समावेश होतो. अशुद्ध आत्म्यांच्या साह्याने स्वतःचा हेतू साध्य करणे किंवा अशुद्ध आत्म्यांशी व्यवहार ठेवणे याला आपण चेटूक विद्या म्हणतो. त्यात नशिले पदार्थही आहेत. नशिल्या पदार्थांचा उपयोग करण्यात येतो. चेटूक विद्येला ग्रीक भाषेत फार्माकेइया असे म्हणतात. तिसरे पाप वैर हे आहे. यात कलह, भांडणे यांचा समावेश होतो. एरिस हा ग्रीक शब्द ह्या पापाचे वर्णन करतो. एरिस ही भांडणाची ग्रीक देवता होती. ही झाली श्रोत्यानो धार्मिक पापे. आता सामाजिक पापांमध्ये मत्सर म्हणजे ज्याला झेलस असे ग्रीक नाव आहे त्याचा समावेश होतो. तसेच राग ज्याला थुमॉस असे ग्रीक नाव आहे, ज्यात संतापी स्वभाव मोडतो. तट, फुटी व पक्षभेद याही पापांचा समावेश होतो. हेवा करणे हे ही एक सामाजिक पाप आहे आणि त्यासाठी असलेला ग्रीक शब्द आहे फॅथॉनॉस. खुनाच्या अपराधाचाही या विभागात समावेश होतो. परंतु पवित्र शास्त्राच्या सर्वोत्तम प्रतींमध्ये या वचनात याचा समावेश झालेला नाही, कारण त्याचा समावेश इतर पापांमध्ये होतो. आपल्या प्रभू येशूने सांगितले की जर आम्ही आपल्या भावाचा तिरस्कार करतो तर आम्ही खून केलाच आहे. या वचनातील चौथा विभाग आहे वैयक्तिक पापांचा व त्यात दारूबाजी, रंगेलपणा यांचा समावेश आहे. आणि पॉल ही यादी दिल्यानंतर सांगतो की आणि अशा इतर गोष्टी म्हणजे त्यात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा तो उल्लेख करू शकला असता. तो पुढे म्हणतो अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. या ठिकाणी नेहमी घडत असलेल्या क्रियेविषयी सांगण्यात आले आहे. प्रभू येशूने आपल्याला अत्यंत खालच्या तळाशी पोहोचलेल्या उधळ्या पुत्राचे उदाहरण दिले. हा उधळा पुत्र अशा स्थितीला पोहोचला होता की त्याला स्वतःचा जीव उपासमारीपासून वाचविण्याकरिता डुकरे ज्या शेंगा खातात त्याची टरकले खाण्याची वेळ आली. परंतु तो त्या स्थितीत फार काळ राहिला नाही. जर विश्वासणारा म्हणजे देवाचा पुत्र किंवा कन्या या पतित स्थितीपर्यंत पोहोचली तर त्या स्थितीत तो किंवा ती फार काळ राहू शकणार नाही. जोपर्यंत तो किंवा ती त्या स्थितीतून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याला चैन किंवा शांती प्राप्त होणार नाही. जर तो पाप करीतच राहिला तर तो धोक्याच्या ठिकाणी आहे व याचा अर्थ असा की तो देवाचा पुत्र नाही. देहाच्या कर्मांची यादी दिल्यानंतर आत्म्याच्या फळाची यादी पौलाने दिलेली आहे. या दोन्हीतील विरोध लक्षात घ्या की एक देहाची कर्मे आहेत तर दुसरे आत्म्याचे फळ आहे. म्हणजे श्रोत्यानो तुम्ही जे करता ती देहाची कर्मे आहेत. देहावर नियंत्रण ठेवण्यासाठी 10 आज्ञा देण्यात आल्या, परंतु ख्रिस्ती जीवन हे आत्म्याचे फळ निर्माण करण्यासाठी आहे. ते फळ काय आहे ते समजण्याकरिता 5वा अध्याय 22 आणि 23 वचने आता आपण वाचूया. आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने योहानकृत शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायात आत्म्याच्या फळाविषयी सांगितले. त्याच्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही असे त्याने सांगितले. आणि आमच्या जीवनात जे त्याला हवे आहे ते म्हणजे फळ होय. त्याला आमच्याद्वारे अधिक आणि अधिक फळ हवे आहे. त्याने पेरणाऱ्याचा दाखला सांगितला आणि त्यात असे सांगितले की 30 पट, 60 पट व 100 पट फळ मिळाले. हा दाखला मत्तेयाच्या 13व्या अध्यायात आहे. आम्ही भरपूर फळ द्यावे अशी त्याची अपेक्षा आहे. आता आपण प्रश्न विचाराल की हे फळ कसे निर्माण होते. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा उपयोग करतो व त्याद्वारे हे फळ आमच्या जीवनात निर्माण होते. आमच्या जीवनाच्याद्वारे जगण्याची त्याची इच्छा आहे. म्हणूनच मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की तुम्ही ख्रिस्ती जीवन जगावे अशी तुमच्याकडून मागणी केल्या जात नाही. कारण कोणीही विश्वासणारा स्वतःच्या सामर्थ्याने ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही, तर तुम्ही ख्रिस्ताला तुमच्या जीवनातून जगू द्यावे अशी तुमच्याकडून अपेक्षा केली जाते. तुमच्या जुन्या स्वभावाद्वारे आत्म्याचे फळ निर्माण केले जाऊ शकत नाही.
रोमकरासपत्र याच्या 7व्या अध्यायात पॉल नवीन स्वभावात आत्म्याचे फळ तयार करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगतो. रोमकरासपत्र 7वा अध्याय 18व्या वचनाच्या 2ऱ्या भागात तो म्हणतो, इच्छा करणे हे मला होते, पण साधू कर्म करणे होत नाही. श्रोत्यानो, आमच्यापैकी अनेकांसमोर हीच समस्या आहे. तुम्ही या समस्येवर काय उपाय काढाल? त्यासाठी एखादे नेमके सूत्र नाही. आम्ही आमच्या जीवनात देवाच्या आत्म्याला आत्म्याचे फळ कसे निर्माण करू देऊ, ही ती समस्या आहे. फलोत्पादन हा एक मनोरंजक, रुचिपूर्ण विषय आहे. झाडे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी फळे देत नाहीत हे मला निरीक्षणाद्वारे समजले आहे. मी असे कधी पाहिले नाही की एखाद्या झाडाच्या सर्व फांद्या एकत्र येऊन म्हणतात की चला आपण कठोर परिश्रम करूया आणि आमच्या मालकाला फळे आवडतात म्हणून त्याच्यासाठी काही करूया. फांद्या असा ठराव मांडून फळ देत नाहीत, तर या फळ देणाऱ्या फांद्या सूर्यप्रकाश व पाऊस यांच्यासाठी सामोऱ्या जातात. सूर्यप्रकाश व पाऊस यांनी तरतरीत होऊन त्या बहरतात आणि मग त्यांना छोटी छोटी फळे लागतात व ती पूर्ण वाढीची होऊन पिकतात. दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली ती ही की झाडाच्या फांद्या झाडाच्या बुंध्याला सोडून खाली येतात व इतरत्र पळतात असे होत नाही, तर त्या त्यांच्या बुंध्यांमध्ये एक जीव राहतात. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायातील 4थ्या वचनात सांगितले आहे की जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याच्याने आपण फळ देवत नाही, तसे मजमध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. आमची समस्या ही आहे की आम्ही स्वतःला आपल्या बुंध्यापासून म्हणजे येशू ख्रिस्तापासून वेगळे करून फळ देण्याचा प्रयत्न करतो, किंवा आम्ही स्वतःला जिवंत यज्ञ म्हणून देवासमोर समर्पण करतो. परंतु ते समर्पण असह्य झाले की त्याविषयी माघार घेतो. देवाचे वचन आम्हाला सांगते की जर आम्ही ख्रिस्तामध्ये राहू तर आम्ही फळ देऊ शकतो. पौलाने फलोत्पादनाचे उदाहरण आम्हाला या गोष्टी समजण्यासाठी दिलेले आहे. आमच्या ठाई आत्म्याचे फळ समर्पणाद्वारे होते. हे समर्पण आमच्या भोवती जो मधुर प्रभाव आहे, म्हणजे पवित्र आत्म्याचा जो प्रभाव आहे, त्या प्रभावाला समर्पण झाल्याने हे फळ निर्माण होते. मी या ठिकाणी जगाविषयी बोलत नाही व पौलही जगाविषयी बोलत नाही. जो आमच्यामध्ये म्हणजे विश्वासणाऱ्यांमध्ये वस्ती करतो त्या पवित्र आत्म्याला आम्ही समर्पित व्हायला हवे. पवित्र आत्म्याची इच्छा फळ निर्माण करण्याची आहे व त्याला आत्म्याचे फळ म्हटले आहे. पॉल म्हणतो आत्म्याचे फळ प्रीती, शांती, आनंद वगैरे आहे. या ठिकाणी हे सर्व एक वचने आहे. कोणी असे म्हणेल की या सर्व गोष्टी 9 आहेत, तर त्यांचे एकच फळ कसे? परंतु ग्रीक भाषेत या सर्व 9 गोष्टी मिळून एक वचने आहेत. यातून असं दिसतं की प्रीती हे ते फळ आहे व उरलेल्या गोष्टी त्याच्यातून निघणारी फळे आहेत. म्हणजे प्रीती प्राथमिक किंवा सर्वात आधीची गोष्ट आहे. खंडीतून रती नाही फेडिले
करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्राच्या 13व्या अध्यायातील पहिल्या वचनात पॉल म्हणतो, करिंथकरास पहिले पत्र 13वा अध्याय पहिले वचन, प्रीती विना मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज आहे. हा अध्याय पवित्र शास्त्रातून बाहेर काढून ठेवण्यासाठी त्यात घातलेला नाही. कित्येकदा काही लोक म्हणतात की पवित्र शास्त्रातली अमुक एक गोष्ट वर्तनात आणणे अशक्य आहे, तमुक एक गोष्ट अशक्य आहे, व ते पवित्र शास्त्रातल्या काही गोष्टींवर चूक म्हणून बोट ठेवतात. परंतु श्रोत्यानो, पवित्र शास्त्रातला प्रत्येक शब्द देवाच्या प्रेरणेने आलेला आहे. पवित्र शास्त्राला इंग्रजीत बायबल म्हणजे पुस्तकांचे पुस्तक असे म्हटले जाते. आपण त्याला पवित्र शास्त्र म्हणतो, कारण ते ईश्वर प्रेरित असे देवाचे वचन आहे. त्यातून काही काढून टाकण्याचा किंवा त्यात काही भर घालण्याचा किंवा त्यातील काही चूक किंवा अशक्य ठरविण्याचा आपल्याला अधिकार नाही. करिंथकरास पौलाने लिहिलेल्या पहिल्या पत्राचा 13वा अध्याय आदर्श प्रीतीचा नमुना आमच्या समोर ठेवतो, आणि ही प्रीती आम्हा मानवासाठी अशक्य असली तरी आमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या देवाच्या आत्म्यासाठी अशक्य नाही. प्रीती हे आत्म्याचे कृपादान आहे, आणि प्रीती असल्याशिवाय पवित्र आत्म्याचे फळ आमच्या जीवनात येणे अशक्य आहे. पवित्र आत्म्याचे फळ प्रीती आमच्यामध्ये असल्याशिवाय आम्ही कोणत्याही कृपादानाचा वापर करू शकत नाही. प्रीती सर्वात महत्वाची आहे. पॉल करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्राच्या 13व्या अध्यायात पुढे जाऊन असेही म्हणतो की मी आपले सर्व धन अन्न दानार्थ दिले, आपले शरीर जाळण्यासाठी दिले, आणि माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. श्रोत्यानो, आम्ही या सर्व गोष्टी म्हणजे सर्व त्याग प्रीतीविनाही करू शकतो, परंतु त्यात स्वार्थाशिवाय दुसरे काहीच नाही, आणि अशा स्वार्थी कृत्यांना काही एक अर्थ नाही. प्रीतीशिवाय सर्व काही निरर्थक आहे, शून्य आहे. अनेक लोक सिद्धी प्राप्त करण्यासाठी किंवा मोक्ष प्राप्तीसाठी स्वतःचा वाटेल तसा छळ करून घेतात, स्वतःला क्लेश व यातना करून घेतात, किंवा आपले सर्वस्व समर्पित करतात. परंतु अशाने त्यांच्या जीवनात रिक्तपणाशिवाय काहीच पडत नाही. त्यांचा त्याग, त्यांचे क्लेश, त्यांचा स्वतःवर लादून घेतलेला छळ, या सर्व गोष्टी प्रीतीशिवाय निरर्थक आहेत. परमेश्वर साक्षात प्रीती आहे. त्याची प्रीती परिपूर्ण आहे व त्याच्यावरची प्रीती आम्हाला त्याच्या आज्ञा पाळण्यास भाग पाडते. म्हणून देवाच्या आत्म्याने भरलेल्या विश्वासणाऱ्यांना देवावर व शेजाऱ्यावर प्रीती करणे कठीण जात नाही. ही प्रीती आम्हामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याचे कृपादान आहे व ती पवित्र आत्म्याचे फळ देखील आहे. करिंथकरास पहिले पत्र 13वा अध्याय 5व्या वचनात पॉल म्हणतो, प्रीती स्वार्थ पाहत नाही. म्हणजे प्रीती नेहमीच दुसऱ्यांचे हित पाहते. कृपादान नेहमीच मंडळीच्या संदर्भात उपयोगात आणल्या जाते. ती सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आत्म्याचे प्रगटीकरण आहे. सर्व विश्वासणाऱ्यांना कृपादान आहे व त्याचा फायदा विश्वासणाऱ्यांच्या शरीरासाठी किंवा मंडळीसाठी व्हायला हवा. माझ्या संपूर्ण शरीराच्या फायद्याकरिता माझे डोळे काम करतात. ते माझ्या शरीराला योग्य दिशेने चालवितात. ते फार महत्वाचे आहेत. मी अशा परिस्थितीची कल्पना करू शकत नाही की त्यामध्ये डोळे शरीराला म्हणतात, आम्हाला इकडे तिकडे पाहायला आवडते आणि त्यामुळे तुझे पाय दुखतात, म्हणून आता आम्ही तुला थोड्या वेळ सोडून देणार आहोत. डोळे कधीही असे करीत नाहीत. आम्ही ही गोष्ट जाणून घ्यायला हवी की पवित्र आत्म्याच्या फळाशिवाय, प्रीतीशिवाय कोणतेही कृपादान आम्ही वापरू शकत नाही. याच फळाविषयी प्रभू येशू ख्रिस्त योहानकृत शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायात सांगत आहे. हे फळ आत्म्याचे फळ आहे. पॉल म्हणतो, आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. या फळाविरुद्ध नियमशास्त्र नाही व त्यांना निर्माण करणारा कोणताही कायदा नाही, आणि तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी ते निर्माण करू शकत नाही. श्रोत्यांनो, तुम्ही कधी नम्र होण्याचा प्रयत्न केला आहे काय? जर तुम्ही तसा प्रयत्न केला असेल व त्यात तुम्ही यशस्वी झाला असाल तर आपण नम्र झाला हो याचा तुम्हाला गर्व वाटेल व तुमची नम्रता व सौम्यता तुम्ही गमावून बसाल. आजकाल अनेक लोक तारण पावल्याचा दावा करतात. आपण विश्वासणारे आहोत, देवाचे सेवक आहोत असा दावा करतात, परंतु ते वास्तविक तसे नसतात. मग या लोकांना आपण कसे ओळखावे? प्रभू येशूने आम्हाला याविषयी मत्तई शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 16व्या वचनात सांगितले,
मत्तेकृ शुभवर्तमान 7 अध्याय 16 वचन. तुम्ही त्यांच्या फळावरून त्यास ओळखाल. काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय? पुढे 18व्या वचनात त्याने म्हटले, चांगल्या झाडाला वाईट फळे येत नाहीत व वाईट झाडाला चांगली फळे येत नाहीत. आमच्यामध्ये म्हणजे विश्वासणाऱ्यांमध्ये वस्ती करणारा प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्यामध्ये चांगले फळ निर्माण करतो. श्रोत्यानो, तुमच्या जीवनात फळाची निर्मिती होत आहे काय? पवित्र आत्म्याचे फळ तुमच्या जीवनात दिसून येत आहे काय? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही फळ द्यावे अशी प्रभू येशू ख्रिस्ताची आमच्याविषयी इच्छा आहे. योहान शुभवर्तमान 15 अध्याय आणि 8व्या वचनात तो सांगतो. योहान शुभवर्तमान 15 अध्याय 8वे वचन. तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. प्रिय श्रोत्यानो, आपल्या जीवनाद्वारे देवाचे गौरव व्हावे व आपण ख्रिस्ताचे शिष्य म्हणवले जावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःला पवित्र आत्म्याच्या स्वाधीन कराल. देवाचा पवित्र आत्मा तुमच्या ठाईत देवाला गौरव देणारे फळ निर्माण करेल. ख्रिस्ताच्या अनुयायांना ख्रिस्ती हे नाव अंत्योखियामध्ये पडले, कारण अंत्योखियातील ख्रिस्ताचे हे अनुयायी पवित्र आत्म्याचे फळ विपुल प्रमाणात देणारे होते. त्या मंडळीच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यास तुमच्या लक्षात माझे सांगणे येईल. आज तुमच्यापैकी किती जण अशा प्रकारचे ख्रिस्ती आहेत की फळ न देणाऱ्या वृक्षाप्रमाणे आपण आहात? नामधारी ख्रिस्ती आहात, ज्यांच्यामध्ये ख्रिस्ताची वस्ती नाही असे तुम्ही लोक आहात. अशा तुमच्या ख्रिस्ती जीवनाचा देवाच्या गौरवासाठी काही एक फायदा नाही, उपयोग नाही. प्रभू येशू ख्रिस्त अशा तथाकथित ख्रिस्ती जनांना आज धोक्याचा इशारा देत आहे. तो योहान शुभवर्तमान 15 अध्याय आणि 6व्या वचनात म्हणतो. योहान शुभवर्तमान 15 अध्याय 6वे वचन. कोणी मजमध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो. मग त्यास गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. आणि जे त्याच्यामध्ये राहतात त्यांना तो अभिवचन देऊन 7व्या वचनात म्हणतो. 15 अध्याय 7वे वचन. तुम्ही मजमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. श्रोत्यानो, याविषयीचा निर्णय आपण जर अजून घेतला नसेल तर त्यासाठी आजच संधी आहे. आपण निष्फळ राहावे अशी देवाची इच्छा नाही, आणि मला वाटतं की आपली सुद्धा इच्छा नाही. म्हणून आपल्या आत्मिक जीवनाचं परीक्षण करा. सर्वप्रथम पहा की काय आपण झाडाशी संबंधित आहात, की झाडापासून अलग राहून आपण फळ आणण्याचा प्रयत्न करीत आहात. जोपर्यंत आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नाही तोपर्यंत आपण फळ देऊ शकणार नाही. बरेच लोक मंडळीमध्ये फार चांगल्या प्रकारे कार्य करतात, सर्व चांगल्या गोष्टींमध्ये भाग घेतात, परंतु ख्रिस्ताद्वारे त्यांना तारण प्राप्त झालेले राहत नाही. लक्षात ठेवा की समाज सेवा करणे, चांगल्या कार्यांच्याद्वारे लोकांची वाहवा प्राप्त करणे हे फार सोपं आहे, परंतु ख्रिस्तामध्ये राहून त्याची सेवा करणे, समाजसेवा करणे, इतरांची मदत करणे आणि आपल्या जीवनाच्याद्वारे आत्म्याचे फळ दाखवणे हे कठीण आहे, परंतु असंभव नाही. प्रभूच्या सामर्थ्यामध्ये सर्व गोष्टी संभव आहेत. म्हणून आजच आपले पूर्ण समर्पण ख्रिस्तासाठी करा आणि निश्चय करा की प्रभू, मी माझ्या जीवनाच्याद्वारे तुझे गौरव करीन. मला तू अशी विश्वासणारी व्यक्ती बनव जिच्या जीवनात आत्म्याचे फळ आहे. प्रभू ह्या विषयात आपली मदत करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वादित करो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आज आपण पाहिले की पौलाने देहाची कर्मे याबाबत एक यादी समोर ठेवली. यामध्ये काही वर्तणूक आणि वृत्ती आहेत ज्या पवित्र आत्म्याच्या विरुद्ध आहेत आणि आध्यात्मिक मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात. आम्ही हे देखील पाहिले की देहाच्या ऐवजी आत्म्याच्या मार्गाने चालणे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आवश्यक आहे, कारण आत्मा जीवन आणि शांतीकडे नेतो.
तर देह मृत्यू आणि संघर्षाकडे नेतो. प्रियानो, काय आपण आत्मपरीक्षण कराल काय? जर देहाची कर्मे आपणात असतील तर ती स्वतःपासून दूर करण्यासाठी काही प्रयत्न कराल काय? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. वेळोवेळी प्रभूजी तू आम्हाला शिकवतोस, मार्गदर्शन करतोस, की जेणेकरून प्रभूजी आम्ही जी दैहिकता आहे त्याच्यामध्ये आम्ही अडकून राहू नये, दैहिक कर्म आम्ही करत राहू नये. आणि प्रभू परमेश्वर देवप्पा, जग आणि जगातील गोष्टींमध्ये देखील आम्ही अडकू नये. होय परमेश्वरा, या सर्व गोष्टी आमच्या आध्यात्मिक मृत्यूला कारणीभूत आहेत. आणि म्हणूनच बापा, ज्या काही गोष्टी तू आज आम्हाला शिकवलेल्या आहेत प्रभूजी, त्या आमच्या अंतःकरणामध्ये ठसाव्या, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याप्रमाणे आम्ही वागावं. म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आम्हाला तुझी मदत हवी आहे. आम्ही तुझ्याकडं आमची दृष्टी लावतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याने दीन व्हा आणि स्वर्ग राज्याचे वाटेकरी व्हा. प्रभू आपणास सहाय्य करो.